Sponsored by Advanced German Homeopathy Clinic. मधुमेहाची जखम, अल्सर, व्हेरिकोज वेन्स, कॅन्सरच्या जखमा यावर मिळवा खात्रीशीर उपचार. कर्नाटकच्या आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते VK एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित डॉक्टर मनोज पुजार यांच्या ॲडव्हान्स जर्मन होमिओपॅथिक क्लिनिकला आजच भेट द्या. कलाश्री अपार्टमेंट, खानापूर रोड, टिळकवाडी, बेळगाव. फोन 7975 37 39 45. नमस्कार, मी अमित कोळेकर. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूयात ठळक बातम्या. बेळगाव शहरात घरफोडी रोखण्यासाठी राबवण्यात आलेली लॉकड हाऊस सिस्टीम प्रभावी ठरत असल्याची माहिती शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिली. नागरिकांनी घर बंद करून बाहेर जाताना पोलिसांना माहिती दिल्यास संबंधित परिसरात रात्री 2 वेळा पोलीस गस्त घालतात. या योजनेअंतर्गत आतापर्यंत नोंदवण्यात आलेल्या 225 घरांमध्ये एकही चोरीची घटना घडलेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बेळगावमधील यशानंतर राज्यातील सर्व शहर पोलीस आयुक्तालयामध्ये ही योजना राबवण्याच्या सूचना पोलीस महासंचालकांनी दिल्या आहेत. IPL क्रिकेट सामन्यावर ऑनलाईन बेटिंग घेत असल्याप्रकरणी मार्केट पोलिसांनी आझादनगर येथील सुफियान अब्दुल सलाम शेख वय 29 याला अटक केली असून 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार जाफर पिरजादे याच्या मोबाईलचा वापर करून ऑनलाईन बेटिंग सुरू होती, तर शाहिद, प्रतीक, आयमन आणि आकिब हेही या प्रकरणात सहभागी असल्याचे निष्पन्न झाले आहे. मार्केट पोलीस निरीक्षक JM कालीमिरची यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विठ्ठल हावण्णावर आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. कारवाई दरम्यान आरोपीकडून 4,000 रुपयांचा मोबाईल आणि 5,600 रुपयांची रोकड असा एकूण 10,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आमचे पाणी आमचा हक्क या घोषवाक्यासह बेळगाव व हुक्केरी तालुका संपूर्ण सिंचनाखाली आणण्यासाठी लवकरच भव्य शेतकरी मेळावा आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा राज्य शेतकरी संघटनेचे अध्यक्ष चुन्नाप्पा पुजारी यांनी केली. या आंदोलनात लाखो शेतकरी सहभागी होणार असल्याचा दावा करत त्यांनी शेतकऱ्यांना सिंचनाच्या पाण्याचा योग्य लाभ मिळावा, अपूर्ण योजना तातडीने पूर्ण कराव्यात आणि शेतीला कायमस्वरूपी पाणीपुरवठा व्हावा अशी मागणी केली. सरकारने केवळ आश्वासने न देता सिंचन प्रकल्प प्रत्यक्षात पूर्ण करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला. या मेळाव्यात विविध गावातील शेतकरी संघटनांचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आली. बेळगाव तालुक्यातील होनगाव औद्योगिक वसाहतीतील डांगे प्लास्टिक कारखान्याला रविवारी रात्री उशिरा भीषण आग लागून लाखो रुपयांच्या प्लास्टिक वस्तू आणि यंत्रसामुग्री जळून खाक झाली. सुदैवाने घटना रात्री घडल्याने कारखान्यात कर्मचारी उपस्थित नसल्यामुळे जीवितहानी टळली. मोठ्या प्रमाणात प्लास्टिक साहित्य साठवले असल्याने आगीने काही क्षणात संपूर्ण परिसराला वेढा घातला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. शेजारील कारखान्यापर्यंत आगीचा प्रसार रोखण्यात यश आले आहे. प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून काकती पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. विजयपूर शहरात वाहतूक पोलिसांनी वाहन तपासणी दरम्यान 3 अल्पवयीन मुले दुचाकी चालवत असल्याचे आढळून आल्यानंतर त्यांच्या पालकाविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. विजयपूर जिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबर्गी यांनी दिलेल्या माहितीनुसार चौथे अतिरिक्त वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश तथा JNFC न्यायालयाने संबंधित पालकांना प्रत्येकी 25,000 रुपयांचा दंड ठोठावला. तसेच संबंधित वाहनांची नोंदणी 1 वर्षासाठी रद्द करण्याचे आदेश बजावण्यात आले आहेत. याशिवाय सदर संबंधित अल्पवयीन मुलांना वयाची 25 वर्ष पूर्ण होईपर्यंत वाहन परवाना किंवा शिकाऊ परवाना देऊ नये असेही न्यायालयाने आदेश बजावला आहे. सौदत्ती लक्ष्मी देवीची यात्रा तब्बल 45 वर्षांनंतर आयोजित करण्यात आली आहे. महिला व बाल विकास कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी रविवार दिनांक 10 मे रोजी आपला मुलगा मृणाल आणि सून हिता हेब्बाळकर यांच्यासह मंदिराला भेट देऊन पूजा अर्चा केली. ग्रामदेवतेच्या यात्रेतून शहराचा धार्मिक व सांस्कृतिक वारसा दिसून येतो. तसेच ही यात्रा लोकांच्या भक्तीचे प्रतीक असून समाजातील एकता आणि संस्कृतीचे जतन व विकास करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते, असे मंत्री हेब्बाळकर यांनी सांगितले. त्यांनी आपल्या मतदारसंघातील गावामध्ये धार्मिक स्थळे व मंदिराच्या विकासासाठी भरघोस निधी उपलब्ध करून देण्याचेही नमूद केले. यावेळी आमदार विश्वास वैद्य, पक्षाचे नेते, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. बेळगाव शहरात फुले, फळे आणि भाजीपाला विक्रीचा बहाणा करून घरफोड्या करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील पिंटू विश्वास वय वर्ष 52 याला दिल्ली व उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने अटक करण्यात आली आहे. बेळगाव शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. आरोपीकडून सुमारे 45.5 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असून घरावर पाळत ठेवून चोरी करण्याची पद्धत टोळीने अंमलात आणल्याचे तपासात उघड झाले आहे. सदर आरोपीची चौकशी सुरू असून स्थानिक स्तरावर कोणाची मदत मिळाली का याचाही तपास पोलीस करत आहेत.
कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी तामिळनाडूचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत त्यांचे अभिनंदन केले. तुम्ही इतिहास घडवला आहे अशा शब्दात सिद्धरामय्या यांनी विजय यांना शुभेच्छा दिल्या. तसेच तुम्ही बेंगळूरला कधी येताय अशी विचारणाही त्यांनी केल्याची माहिती समोर आली आहे. दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांमधील या संवादाची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असून दक्षिण भारतातील राजकीय समीकरणाच्या दृष्टीने या संवादाकडे महत्त्वाने पाहिले जात आहे. DK हेरेकर ज्वेलर्स म्हणजे बेळगावातील एक विश्वासू सुवर्णदालन. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या सोन्या चांदीच्या किमतीमुळे ग्राहकांची धांदल उडत आहे. पण आमच्या सुवर्णदालनात मिळतो उत्तम ग्राहक सेवा, शुद्धतेची खात्री आणि वर्षानुवर्षाचा विश्वास. म्हणूनच आमचं तुमच्याशी नातं 52 कशी सोन्यासारखं उजळून निघतं. आमच्या दुकानात खरेदी करा 24 कॅरेट शुद्ध सोन्याचे कलाकुसरीचे दागिने, आकर्षक चांदीचे अलंकार आणि पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य. खरेदीवर मिळवा एक आकर्षक भेटवस्तू. नियम व अटी लागू. या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी आजच भेट द्या DK हेरेकर ज्वेलर्स, श्री विठ्ठल भवन, संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळ, खडे बाजार, बेळगाव. तसेच तेले पाटील गल्ली, शहापूर, बेळगाव येथील आमच्या सुवर्ण दालनाला. कर्नाटक राज्य गृह खात्याने शनिवार दिनांक 9 मे रोजी राज्यातील 293 पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश जारी केले असून त्यामध्ये बेळगाव जिल्हा आणि शहर पोलीस आयुक्तालयामधील अनेक अधिकाऱ्यांचा समावेश आहे. शहापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सिद्धाप्पा सिमाणी यांची गुप्तचर विभागात बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी गोपाळ आर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. टिळकवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक परशुराम पुजारी यांची खानापूर PTS केंद्रात बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी शिर्शी येथील निरीक्षक शशिकांत वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय संकेश्वर पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिवशरण आवजी यांची मंगळूर येथे तर खानापूर PTS मधील निरीक्षक राजू रावसाहेब पाटील यांची बनहट्टी पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे. बस स्थानक व बसमधील गर्दीचा फायदा घेत प्रवाशांच्या बॅगमधील रोकड व दागिने चोरणाऱ्या हुबळीतील रिक्षा चालकाला कित्तूर पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव अविनाश बेस्तर, वय 31 असे असून त्याच्याकडून 1 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुख के रामराजन यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने 2 गुन्ह्यांची कबुली दिली असून बसमधील गर्दीचा फायदा घेत बॅगा कापून चोरी केल्याचे उघड झाले आहे. कित्तूर पोलीस उपनिरीक्षक जीजी हंपण्णावर व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली असून आणखी एका चोरीच्या गुन्ह्याची कबुलीही आरोपीने दिली आहे. मच्छे, वाघवडे आणि देसुरीतील युवकांनी रविवारची सुट्टी ही समाजोपयोगी कार्यासाठी खर्च करत राजहंसगडाच्या स्वच्छता व संवर्धनाचा आदर्श उपक्रम राबवला. मच्छे येथील शिवतेज युवा संघटना बेळगाव यांच्या पुढाकारातून मागील रविवार दिनांक 3 तसेच गत रविवार दिनांक 10 मे रोजी गड परिसरात स्वच्छता मोहीम राबवून केर कचरा व प्लास्टिक कचरा हटवण्यात आला. ऐतिहासिक राजहंसगड हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष देणारा महत्त्वाचा गड असून अलीकडील काळात पर्यटकांची मोठी गर्दी वाढली आहे. शनिवार रविवार मोठ्या प्रमाणात शिवभक्त व पर्यटक येथे भेट देत असून निसर्गरम्य वातावरणामुळे प्री वेडिंग शूटसाठीही अनेक जोडपी गडावर येत आहेत. काही पर्यटकांकडून होणाऱ्या कचऱ्यामुळे गडाचे पावित्र्य धोक्यात येत असल्याने एक दिवस गडाच्या संवर्धनासाठी हा संकल्प करत ही मोहीम राबवण्यात आली असून गड किल्ल्यांचे जतन ही तरुणांची जबाबदारी असल्याचा संदेश याद्वारे देण्यात आला आहे. कारवार जिल्ह्यातील शिर्शी शहरातील मारिकंबा स्टेडियम क्रॉस परिसरात रविवारी सायंकाळी भीषण अपघात घडला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कार थेट विजेच्या खांबावर जाऊन आदळली. ही घटना शिर्शी येथील MES कॉलेज लगतच्या वळणावर घडली असून धडकेमुळे कारचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला तसेच विजेच्या खांबाचेही नुकसान झाले. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत चालकाला मदत केली. चालक किरकोळ जखमी अवस्थेत बचावला आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. केंद्र सरकारने सोमवारी घोषणा करत विकसित भारत योजना आणि उपजीविका हमी अभियान ग्रामीण अर्थात VBG रामजी 1 जुलैपासून देशभरात लागू होणार असल्याचे जाहीर केले आहे. या निर्णयासोबतच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा अर्थात मनरेगा रद्द करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. ग्रामविकास मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार हा नवीन कायदा सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये लागू होईल. तसेच संक्रमण काळ पूर्णपणे विनाअडथळा पार पडेल आणि कोणालाही रोजगारापासून वंचित ठेवले जाणार नाही असे सरकारने स्पष्ट केले आहे. 30 जूनपर्यंत मनरेगा अंतर्गत सुरू असलेली कामे नवीन प्रणालीमध्ये त्याच स्वरूपात सुरू राहतील आणि कोणताही प्रकल्प मध्येच थांबवला जाणार नाही असेही अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहेत. बेळगाव येथील आदर्शनगर वडगाव परिसरात मागील काही दिवसापासून विविध नागरी समस्यांनी गंभीर स्वरूप धारण केले असून नागरिकांना मोठ्या त्रासांना सामोरे जावे लागत आहे. अचानक आलेल्या वादळी पावसानंतर परिसरातील मोकळ्या प्लॉटमध्ये सांडपाणी साचून मोठी डबकी निर्माण झाली असून त्यामुळे दुर्गंधी व डासांचे प्रमाण वाढले आहे.
तसेच पिण्याच्या पाण्यालाही दुर्गंधी येत असल्याने दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अनेक तक्रारी करूनही महानगरपालिकेकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांनी करत तातडीने स्वच्छता, सांडपाण्याचा निचरा आणि शुद्ध पाणी पुरवण्याची मागणी केली आहे. रिबिल्ड इंडिया संस्थेच्या सहकार्याने महिला कल्याण संस्थेच्या नमोरू बानुली समुदाय रेडिओ केंद्राच्या दशकपूर्तीनिमित्त हुक्केरी तालुक्यातील यल्लापूर करगोप येथे राज्यस्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सौदत्ती तालुक्यातील इंचलगावच्या श्री शिवयोगेश्वर भजनी मंडळ यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर तवग येथील बालेश्वर भजनी मंडळाने द्वितीय आणि मदमकनाळ येथील दूरदुर्णेश्वर भजनी मंडळाने तृतीय क्रमांक पटकावला. विजेत्या संघांना अनुक्रमे 10,001, 7,001 आणि 5,001 रुपयांची रोख पारितोषिके व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. स्पर्धेत सुमारे 10 भजनी मंडळे आणि 100हून अधिक कलाकारांनी सहभाग घेत भक्तिमय वातावरण निर्माण केले. उत्तर कन्नड जिल्ह्यातील होन्नावर तालुक्यातील अप्सरकोंडा समुद्र किनाऱ्याजवळ मासेमारी दरम्यान बोट उलटून एका मच्छीमाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृत मच्छीमाराचे नाव चंद्रकांत खारवी, वय 38 असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार रविवारी सकाळी चंद्रकांत खारवी आणि केशव खारवी हे दोघेजण मासेमारीसाठी समुद्रात उतरले असता अचानक आलेल्या प्रचंड लाटेमुळे बोट उलटली आणि दोघेही पाण्यात फेकले गेले. यामध्ये चंद्रकांत खारवी यांचा बुडून मृत्यू झाला, तर केशव खारवी यांनी पोहत किनारा गाठल्याने त्यांचा जीव वाचला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक व प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. मंकी पोलीस ठाण्यात प्रकरणाची नोंद करून पुढील तपास सुरू आहे. मेसर्स RS हेरेकर ज्वेलर्स, तुमच्या आनंदाच्या क्षणांना सुवर्णस्पर्श. नवजात बालकाला लागणारे सर्व प्रकारचे दागिने, लग्न सराई, मुंज, साखरपुडा किंवा कोणताही शुभ प्रसंग, प्रत्येक क्षण खास बनवण्यासाठी आकर्षक सोन्या चांदीच्या दागिन्यांची देखणी शृंखला येथे उपलब्ध. परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम असलेले दागिने, नाजूक डिझाईन्स आणि उत्कृष्ट कारागिरीमुळे तुमचा प्रत्येक सोहळा अधिक उजळून निघेल. लग्नासाठी खास दागिने, बारशासाठी कडदोडा, पैजण, वाळे इत्यादी, तसेच मुंज व साखरपुड्यासाठी आकर्षक कलेक्शन, पारंपरिक ते मॉडर्न डिझाईन्सपर्यंत तुमच्या खास क्षणांना द्या एक चमकदार आठवण. शहापूर बाजारपेठेतील एक विश्वसनीय नाव, प्रोप्रायटर राघव हेरेकर यांचे मेसर्स RS हेरेकर ज्वेलर्स, 397 बार A, खडे बाजार, शहापूर, बेळगाव. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधी, सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.10% परतावा. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 1800212405. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. नार्वेकर गल्ली बेळगाव येथील ज्योतिबा मंदिरात मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात नागरिकांची आरोग्य तपासणी, हाडांच्या ठिसूळतेसह विविध वैद्यकीय चाचण्या घेण्यात आल्या, तसेच विविध आजाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले. नार्वेकर गल्ली, काकतीवेस रोड आणि गवळी गल्ली परिसरातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. यावेळी विजय अँड ट्रॉमा सेंटरचे डॉक्टर सोमशेखर पुजार यांचा सत्कार करण्यात आला. प्रसंगी नागरिक, नर्सिंग स्टाफ आणि डॉक्टर कर्मचारी यावेळी उपस्थित होते. अवघी 62.8 सेंटीमीटर उंची असलेल्या आणि जगातील सर्वात ठेंगणी महिला म्हणून ओळख मिळवलेल्या ज्योती अमुगे यांनी विजापूरला भेट दिली. 2011 मध्ये गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड संस्थेद्वारे त्यांच्या नावाची अधिकृत नोंद करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील नागपूर येथे जन्मलेल्या ज्योती अमुगे या अभिनेत्री म्हणूनही कार्यरत असून त्यांनी कोरोना काळात विषाणूविरुद्धच्या लढ्यात पोलिसांना सहकार्य करत जनजागृतीचे कार्यही केलेले आहे. अशा अनेक उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ज्योती अमुगे यांनी प्रथमच विजयपूरला भेट दिली. रविवारी त्यांनी विजयपुरातील ऐतिहासिक गोल गुंबज, इब्राहिम रोजा यासह अनेक ऐतिहासिक स्थळांना भेट देत त्या स्मारकांचे वैभव अनुभवले. घरांची सुरक्षा आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी 24/7 कार्यरत असलेले विजयपूर पोलीस आता ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेसाठीही पुढे येत असून आश्रे या कार्यक्रमांतर्गत विशेष सेवा उपक्रम राबवत आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबर्गी यांनी दिलेल्या माहितीनुसार विजयपूर जिल्ह्यातील 28 पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील 329 बीटमध्ये हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे. एकटे राहणारे ज्येष्ठ नागरिक आणि एकाकी महिलांची ओळख पटवून त्यांना प्रत्यक्ष भेट देणे, त्यांच्या अडचणी समजून घेणे तसेच त्यांना शासकीय योजनांची माहिती देऊन त्यांचा लाभ मिळवून देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. घर घर पोलीस कार्यक्रमाचाच भाग म्हणून राबवण्यात येत असलेल्या या उपक्रमातून नागरिकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचेही कार्य करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विजयपूर जिल्ह्यातील इंडी तालुक्यातील हिरेमसळी गावात शॉर्ट सर्किटमुळे शेतात भीषण आग लागून मोठे नुकसान झाले. ही घटना पुतळाबाई इराप्पा वालीकर यांच्या शेतात घडली असून आगीत सुमारे 4 एकर मका पीक जळून पूर्णपणे खाक झाले. घटनेची माहिती मिळताच ग्राम लेखाधिकारी तसेच अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन याची पाहणी केली. इंडी अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने आग आटोक्यात आणली.
विजयपूर जिल्ह्यातील सिंदगी शहरातील वीज प्रसारण विभागाच्या कार्यालयाच्या इमारतीच्या छतावर झोपण्यासाठी गेलेल्या केईबी कर्मचाऱ्याचा इमारतीवरून पडून मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. मृत कर्मचाऱ्याचे नाव हनुमंत उर्फ मुत्तप्पा डांगी असे आहे. तोल जाऊन खाली पडल्याने गंभीर रक्तस्राव होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मुलाला गमावलेल्या आईचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. घटनास्थळी भेट देऊन सिंदगी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पाहणी केली. ही घटना सिंदगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र येथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.